एका पतसंस्थेने दुसऱ्या पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी परत न करता 49,54,961 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी श्री महालक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा गुलमोहर रस्ता सावेडी नगर तसेच सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, शाखाधिकारी अशा 18 जणांविरुद्ध येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्ञानेश्वर चौक पाईपलाईन रस्ता सावेडी नगर संचालक आणि सचिव धोंडीराम शंकर राऊळ वय 61 राहणार सावेडी नगर यांनी या संदर्भात फिर्याद दिली। श्री महालक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा गुलमोहर संस्थापक अध्यक्ष हेमा सुरेश सुपेकर राहणार नगर, उपाध्यक्ष अशोक गंगाधर गायकवाड राहणार नवलेनगर गुलमोहर रस्ता सावेडी, संचालक राहुल अरुण दामले राहणार प्रोफेसर कॉलनी चौक सावेडी, मनीष दत्तात्रय कुटे राहणार डीपी रस्ता औंध पुणे, राजेंद्र सुखलाल पारख राहणार खिस्त गल्ली नगर, अजय चंद्रकांत आकडे राहणार महात्मा फुले चौक नगर, मधुकर मारुतीराव मुळे राहणार माळीवाडा, प्राजक्ता प्रकाश बोरुडे राहणार बोरुडे मळा नगर, नवनाथ भिकाजी शेटे राहणार पाईपलाईन रस्ता सावेडी, विजय बंसीलाल मुनोत राहणार शेरकर गल्ली माळीवाडा, संजय चंद्रकांत खोडे राहणार समता चौक सिव्हिल हडको सावेडी, चंद्रकांत सूरजमल आनेचा राहणार सिव्हिल हडको सावेडी, प्रकाश बाबूलाल बच्छावत राहणार अहिल्यानगरी पाईपलाईन रस्ता सावेडी, मच्छिंद्र भिकाजी खाडे राहणार अर्जुन नगर सावेडी, श्यामराव हरी कुलकर्णी राहणार रासने नगर सावेडी, सुनील रंगनाथ वाघमारे राहणार महाल मंगल कार्यालय शेजारी नगर आणि शाखाधिकारी शैलेंद्र ज्ञानेश्वर सुपेकर राहणार गणेश कॉलनी पाईपलाईन रस्ता सावेडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। तसेच रकमेची मागणी करतात म्हणून अशोक गायकवाड आणि इतरांनी 5 मे 2022 रोजी फिर्यादी राहुल यांच्या ओळखीचे व्यक्ती, संचालक आणि साक्षीदार यांना जीवे मारण्याच्या आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे। लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।